सादर प्रणाम मित्रांनो, मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे. हृदय चक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड 97मध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, जीवनामध्ये रंगाचं महत्त्व फार असतं. कोणाचं जीवन जसं बेचव होतं ना, तसं बेरंगसुद्धा होतं. परंतु रंग असले की सौंदर्य प्राप्त होतं आणि या सौंदर्य आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यातून मिळत असतात. निसर्ग आणि निसर्ग ऊर्जा, निसर्गात मिळणारे घटक, माणसाने माणसावर प्रेम करण्यासाठी निसर्गाच्या सहवासात राहिलं तर त्याला निवांत एक वेगळा आनंद मिळतो. आणि या आनंदावर मला एक गझल आठवते. गझलेचा शीर्षक आहे निसर्गाचा प्रवासी. ऐका. जीवनाचे रंग कैसे जीवनाचा हर्ष झाले, जीवनाचे रंग कैसे जीवनाचा हर्ष झाले, सावल्यासाठी सुखाच्या या फुलांचा स्पर्श झाले. जीवनाचे रंग कैसे जीवनाचा हर्ष झाले, बोचऱ्या काट्यामध्ये हे शोधतो मी रक्तनाते, बोचऱ्या काट्यामध्ये हे शोधतो मी रक्तनाते, लाल पिवळ्या अन गुलाबी पाकळ्यांचे दर्श झाले. जीवनाचे रंग कैसे जीवनाचा हर्ष झाले, ग्रीष्मछाया होत आहे पानगळतीची निशाणी, ग्रीष्मछाया होत आहे पानगळतीची निशाणी, पावसासाठी पुन्हा मी या विजांचा हर्ष झाले. जीवनाचे रंग कैसे जीवनाचा हर्ष झाले, या नभाचे दोन डोळे चंद्र तारे दिसत आहे, या नभाचे दोन डोळे चंद्र तारे दिसत आहे, कणक किरणांच्या उशेला सूर्यसाक्षी वर्ष झाले. जीवनाचे रंग कैसे जीवनाचा हर्ष झाले, मी निसर्गाचा प्रवासी थांबलो नाही कधीही, मी निसर्गाचा प्रवासी थांबलो नाही कधीही, कालचक्राच्या गतीने चालणे आदर्श झाले. जीवनाचे रंग कैसे जीवनाचा हर्ष झाले, सावल्यासाठी सुखाच्या या फुलांचा स्पर्श झाले. जीवनाचे रंग कैसे जीवनाचा हर्ष झाले. मित्रांनो, निसर्गाचा प्रवासी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब्स करा. कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी, महत्त्वाचा विचार, महत्त्वाचा मशवरा, महत्त्वाच्या कल्पना, महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा. आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. प्रणाम प्रणाम प्रणाम. जय संविधान, जय निसर्ग ऊर्जा.